गोष्टीचे नाव आहे न संपणारी गोष्ट. एका राज्याचा राजा फार लहरी होता. त्याला रोज नव्या गोष्टी ऐकण्याची सवय लागली होती. गावागावातून गोष्टी सांगणारे येऊन त्याला नव्या नव्या गोष्टी सांगून जात. त्याच्या बदल्यात राजा त्यांना बक्षीस देत असे. एकदा राजाला मोठ्या गोष्टी ऐकण्याची इच्छा झाली. राजाने शहरात दवंडी पिटली की जो त्याला मोठी गोष्ट सांगेल त्याला तो मागेल ते बक्षीस राजा देईल. पण ज्याची गोष्ट त्याला आवडणार नाही त्याला 1 महिना तुरुंगाची हवा खावी लागेल. हे ऐकून देशादेशातून मोठे मोठे गोष्टी सांगणाऱ्या लोकांनी राजाकडे येऊन त्यांना प्रदीर्घ गोष्टी सांगितल्या. पण गोष्ट ऐकल्यानंतर राजा म्हणत असे, छे, ही तर फारच छोटी गोष्ट आहे, मला नाही आवडली. खरं पाहता गोष्टी खूप मोठ्या आणि चांगल्या होत्या. पण राजाने असा विचार केला होता की आता गोष्ट तर ऐकून झाली आहे, आता बक्षीस कशाला द्यायचे. तो बक्षीस द्यायचे टाळत होता. अशा प्रकारे राजाने गोष्टी सांगणाऱ्यांना तुरुंगात डांबले. त्या गावात एका गरीब शेतकऱ्याचा प्रदीप नावाचा मुलगा राहत होता. तो खूप हुशार आणि समजूतदार होता. लोकांचे राजाच्या या नव्या उद्योगाबाबतचे बोलणे ऐकून त्याच्या लक्षात आले की राजा जाणून बुजून प्रत्येक गोष्ट छोटी आहे असे सांगून बक्षीस द्यायचे टाळत आहे. म्हणून त्याने असा विचार केला की राजाला अशी गोष्ट ऐकवू की जी कधी संपणारच नाही. तो राजवाड्यात गेला आणि प्रधानाकडे जाऊन त्याने गोष्ट सांगण्यासाठी आपले नाव नोंदविले. तुला महाराजांची अट माहीत आहे ना? प्रधानाने विचारले. गोष्ट जर मोठी नसेल तर तुला गजाआड जाऊन बसावे लागेल. आणि जर महाराज असे म्हणाले की माझी गोष्ट खूप मोठी आहे तर मी मागीन ते बक्षीस महाराजांना द्यावे लागेल. प्रदीप म्हणाला, हो चालेल. दिवाण कुत्सितपणे हसत म्हणाला. मग त्याने करारपत्रावर प्रदीपची सही घेतली. दुसऱ्या दिवशी गोष्ट सांगण्याची वेळ झाली. नेहमीप्रमाणे सर्व सरदार आणि काही नागरिक राजाच्या राजवाड्यात एकत्र जमले आणि प्रदीपची गोष्ट सुरू झाली. सगळ्यांना खात्री होती की आजवर गोष्टी सांगणाऱ्यांची जी गत झाली तीच प्रदीपचीही होणार. थोडक्यात थोड्याच वेळात तो तुरुंगात गेलेला दिसणार. पण प्रदीप खूपच विचारी होता. तो राजासाठी अशी गोष्ट घेऊन आला होता की ऐकता ऐकता राजा वैतागलाच असता. प्रदीप, तू गोष्ट सांगायला तयार आहेस ना? राजाने विचारले. हो महाराज. मग ऐकव. आज्ञा होताच प्रदीपने गोष्ट सांगायला सुरुवात केली. महाराज, एका गावात एक शेतकरी होता. त्याचे खूप मोठे शेत होते. त्यात त्याने ज्वारी पेरली होती. शेतापाशीच एका झाडावर हजारो चिमण्या राहत होत्या, ज्या शेतातले धान्य खात असत. एक दिवस शेतकऱ्याने विचार केला की आता आपणच शेताची राखण करू आणि जेव्हा चिमण्यांचा थवा येईल तेव्हा जाळे टाकून त्यांना पकडू. पण महाराज, चिमण्या पण खूप हुशार होत्या. त्यांना शेतकऱ्याचा डाव समजला आणि त्यांनी एक वेगळीच योजना आखली. त्याप्रमाणे एक चिमणी शेतात आली. तिने एक दाणा खाल्ला आणि ती भुर्र दिशी उडून गेली. मग? महाराजांनी उत्सुकतेने विचारले. मग दुसरी चिमणी आली. तिने एक दाणा खाल्ला आणि ती भुर्र दिशी उडून गेली. मग तिसरी चिमणी आली. तिने एक दाणा खाल्ला आणि ती भुर्र दिशी उडून गेली. मग राजाने वैतागून विचारले. मग चौथी चिमणी आली. तिने एक दाणा खाल्ला आणि ती भुर्र दिशी उडून गेली. मग पाचवी चिमणी आली. तीही भुर्र दिशी उडून गेली. ठीक आहे, पुढे काय झालं? महाराज, आधी सगळ्या चिमण्या तर येऊ देत, नंतरच गोष्ट पुढे सरकेल. मग सहावी चिमणी आली. तिने एक दाणा खाल्ला आणि भुर्र दिशी उडून गेली. कळलं कळलं. त्याची भुर्र भुर्र ऐकून राजा म्हणाला, आता आयुष्यभर भुर्र भुर्र करत बसशील काय? आता असे समज सगळ्या चिमण्या आल्या आणि उडून गेल्या. नाही महाराज, सगळ्या चिमण्या एकदम येणार नव्हत्या. एक एक करतच येणार होत्या. हजारो चिमण्या अजून यायच्या आहेत आणि परगावच्या चिमण्यांना जेव्हा इथे ज्वारी आहे हे कळेल तेव्हा नंतर त्या पण येतील. सातवी आली, दाणा खाल्ला आणि भुर्र दिशी उडून गेली. आता राजाला प्रदीपचा डाव लक्षात आला. महिनोने महिनो भुर्र करत चिमण्या उडत राहतील आणि गोष्ट कधी संपणारच नाही. याला मी शिक्षाही करू शकत नाही. खरोखरच प्रदीप खूप समजूतदार मुलगा आहे. त्यामुळे त्याची गोष्ट सगळ्यात मोठी आहे असे जाहीर करून त्याला मागेल ते बक्षीस देण्यातच शहाणपणा आहे. असा विचार करून महाराज म्हणाले, अरे बाबा प्रदीप,
आता हे तुझे भुरभुर बंद कर. माझ्या ध्यानात आले आहे की तुझी गोष्ट सगळ्यात मोठी आहे. आता तुला काय बक्षीस हवे आहे ते सांग. महाराज, तुम्ही तुरुंगात टाकलेल्या सगळ्या गोष्टी सांगणाऱ्यांना बक्षीस देऊन सोडून द्या. हेच माझे बक्षीस आहे. महाराज, कुणाही कलाकाराला विनाकारण त्रास दिला किंवा शिक्षा दिली तर राज्यदेवता नाराज होते आणि असे झाले की तो राजा आणि ते राज्य दोन्हीही नष्ट होते. मला असे वाटते की आपल्या राजावर असे संकट येऊ नये. प्रदीपची गोष्ट ऐकून राजाला खूप लाज वाटली. आजपर्यंत कोणाही मंत्र्याने त्याला इतका चांगला सल्ला दिला नव्हता. याचा अर्थ ते सारे पायचाटू आणि तोंडपुजे होते. राजाला योग्य सल्ला देणे हे मंत्र्यांचे कर्तव्य असते, पण हे काम त्यांच्याऐवजी प्रदीपने केले. राजा म्हणाला, प्रदीप, आम्ही तुला शब्द देतो. सगळ्या कलाकारांना आम्ही मुक्त करू, पण तू स्वतःसाठी काहीच मागितले नाहीस. महाराज, आपल्या राज्यात शांतता नांदावी, आपला नावलौकिक वाढावा हेच माझे बक्षीस आहे. वा प्रदीप, आम्ही तुझ्यावर प्रसन्न आहोत. तुझ्यासारख्याच्या मदतीचीच आम्हाला गरज होती. प्रदीप, तू वयाने छोटा असलास तरी खरा देशप्रेमी आहेस आणि म्हणून या क्षणीच आम्ही तुला आपला प्रधानमंत्री घोषित करतो. अशा प्रकारे गरीब प्रदीपने धाडस, सत्यप्रियता आणि विचारीपणाच्या जोरावर प्रधानमंत्रीपद मिळविले. म्हणूनच असे म्हणतात की खरे बोलायला कधी घाबरता कामा नये आणि परिस्थिती कितीही विपरीत असो, धीर सोडता कामा नये. तर मित्रांनो, तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि लवकरच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.